मला मुंबईला जायची तयारी. हे आमचे वांगीवरती वांगी झाली होती. इकडे वर्षाची लगबग आहे चूल पेटवायची. म्हणजे चूल पेटवले जस्ट. आत्ताच पेटवली. अरे हे पुढे मुंबईला नाही मला वाटतं मी. इथे कुठे ठेवलं कपाटमध्ये? मंजुली आई आहे आणि आहे मंजुली बाबा आहे. इकडे बाबा आहेत माझे. आम्ही थांबलोय ढाब्यावरती. वाजलेत रात्रीचे 1 बरोबर. 1:15 वाजता आली गाडी. तर इकडे बघा आई आहे. नमस्ते. जरा गरम गरम या नाश्ता करायला कांदे पोह्यांचा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या गावी आलो होतो. 4 दिवस राहिलो इकडे गावी. यासाठी आलो होतो की प्रज्ञूला सुट्टी होती. तर प्रज्ञू धमाल केले त्याने आज. म्हणजे 4 दिवस खूप धमाल केले. कुठे कुठे गेलेलो आपण? साखरीत गेलो, दर्यावरती गेलो होतो, आमच्या केळशीमध्ये गेलो होतो, देवाला गेलो होतो. सगळ्या ठिकाणी फिरलो, बाजारपेठ वगैरे. आज आम्ही चाललो आहे फायनली पनवेलला. तर आपला तिकडेसुद्धा व्यवसाय आहे. तुम्ही बघत असाल गावचे व्हिडिओज. आपले गावी जेव्हा येतो आम्ही त्यावेळेस तुम्हाला इकडचे व्हिडिओ दाखवत असतो. तर आज आमचा पतीचा प्रवास. जाताना काय काय न्यायचं आहे तुला? माती घेतली का ती? आम्ही आलोय आता माती भरायला. प्रज्ञूला जायचं मुंबईला असतो. माती घेऊन जातोय. आजीने सांगितले माती आणाय ना प्रज्ञू? कशाला माती कशाला आणायला सांगितले? नाही माहिती? विचारायचं आजीला. ही हो आई बाबा तिकडे काम करतायत आणि ही माती आमच्या घराच्या भिंती घातल्या ते मापं काढलेली ना, ती माती आहे. तर आता ती थोडीशी न्यायची आम्हाला. थोडीशी झाडांना मापं आहेत ही, की भिंतीची मापं आहे ती सगळी. ती चांगली असते ना ही झाडांना. नरम माती ना. जा भर जा घरी जाऊन. वजा किती होईल अजून? वजा मोठा होईल अजून. मला मुंबईला जायची तयारी. हे आमचे वांगीवरती वांगी झाली होती. ती मी घेऊन जाते आता मुंबईला. गावच्या वांगीवरची वांगी मस्त. आमच्या वांगीवरची वांगी फ्रेश 5-6 झाली होती. ती आता घेऊन जातोय घरी. या साईडला इकडे बघा, आमच्या बॅगा येताना आणल्या होत्या आम्ही. तर या बॅगा आता आम्हाला भरायच्या आहेत. वांगी वगैरे वर्षाने काढलीत अगोदर, पण ते कुठे ठेवली रे? तर ही गावची भेट आहे. पण तू हे खोल जरा गाठ, एकत्र करूया सगळे. आणि काल आम्ही खारीमध्ये गेलेलो. तर आमच्या मामीने शेंगा दिल्यात. आम्ही 1-2 बनवल्या 1-2 वेळा. त्या अर्ध्या राहिलेल्या मुंबईत न्यायच्या आहेत. इकडे वर्षाची लगबग आहे चूल पेटवायची. म्हणजे चूल पेटवले जस्ट. आत्ताच पेटवली. हे फक्त गावाकडचंच. हे सगळं मिस होणार. आम्ही मिस करणार. म्हणजे आठवण येणार ह्याची. सकाळी लवकर उठलो की पहिलं पाणी तापायला ठेवायचं. नंतर गॅसवरती आम्ही चहा वगैरे करतो. इथे विस्तव पेटवायचा, धगाशी राहायचं, बसायचं. सगळं मिस होणार. हां, शेकायचं. हां, इकडे आमच्या मांजर बसलेले असतात. ते सगळं मिस करणार. किती मजा केलीस गावाला सांग मला जरा? 10. आता कधी येशील शिमगेला? कमी महिन्यात. काय करायची एवढी वांगी? ठेव जा आपल्या बॅगांजवळ. धमाल केली त्याने बाकी मांजरांच्या पिल्लासोबत. आमच्या 2 मांजराची पिल्लं घातली, 3 घातली. त्यातलं एक मेरा. अरे हा आम्हाला पपई तोडायचा होता. तो पपई तोडायचा मुहूर्त पण नाही आला आम्हाला. हे पपई पिकतच नाही. वर्ष झाला तर असेच आहेत. आमची माळीना नाही तिकडे, तिने पण तोडला पपई. ते सगळे कच्चे पपई खालीच पडले. पिकतच नाही. महिना झाला तरी पिकत नाही ते. जेवणाची तयारी झाली. वर्षाची घाई आहे. संध्याकाळी काय बनायचा? रस्सा. थोडा भांबरुडीचा पारा उरला आहे. तो मी म्हटलं घेऊन जाऊया. ते पडला तर तिकडून आणू. आपल्या इथं आहे थोडं. पनवेलला मिळेल. ठीक आहे. लहानपणीचे अरे फोटो आहे खतरनाक. बाबांचे फोटो दाखवतात मेन म्हणजे. बऱ्याच जणांना बाबा नाही दिसले. मला आता बघितले मी. अरे हे फोटो मुंबईला नाही मला वाटतं मी. इथे कुठे ठेवलं कपाटमध्ये? काय माहिती. तेव्हा तुम्हाला दाखवतो. आमच्या मंजुली आई आहे आणि आहे मंजुली बाबा आहेत. इकडे बाबा आहेत माझे. हे आमच्या ज्योतिताईचे लग्नातले फोटो आहेत. आमचे आजोबा बघा. हे आजोबांचा फोटो आहे. आता हे फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय तरी कमीत कमी. हे बघा, बघून घ्या. हे बघा असे खराब होतात फोटो. हे बघा इकडे आमची नात्यातली माणसं आहेत. इकडे बाबा आहेत. बघा हे बाबा होते माझे. ही आमच्या आईची आत्यास. हां, हे सगळे नात्यातली त्यांच्या आत्या आहे सगळ्या. हा माझ्या आमच्या लग्नातला फोटो आहे. हा कसा काय फोटो आहे ते? अरे आपण ते मॅरेज सर्टिफिकेट साठी बघा आमचा फोटो लग्नातला. मांडवातनं निघता वरात. ही ढकटे बाबा आहेत. वर्षा बघा कशी होती. नवरी लाजच होती खाली. बोलत पण नव्हती लग्नात काय. आणि ते आमचे काका दाखव. हे बघा आमचे काका. हे जे धाकटे बाबा, हे माझे धाकटे बाबा.
कारण दोघांचे पण बाबा नव्हते ना. हा दोघांच्या बाबा नव्हते, तेव्हा काका होते सोबत. काका सोबतीला होते. आणि इकडे बघा, हा तो फोटो बघ किती जुना हा आहे. फोटो किती जुना आहे. कोण आहे ते बघा. आमचं घर बघा कसं आहे. तेच घर आहे, फक्त भिंती मातीच्या होत्या. आणि हा आहे अजय उजव्या साईडला, मध्ये पूजा, आणि इकडे भाऊ. आणि हा जीवराज आहे अण्णा. सो आमचं हे घर आहे. खूप लहान होते तेव्हा, म्हणजे बाबाने सायकल घेतलेली. तर हे हा अजय बघा केवढा आहे, खलाशी बुवा आहे, अवलीगिरी करत होते तेव्हा. जुन्यातला फोटो आहे. हा आमची ओटी आहे तेव्हा. असा धक्का बघा कसा छोटा होता पूर्वी तेव्हा. काय ना त्यावेळेची हे असेल ना. पण ह्याच्या आधी पण जुना घर वेगळं असणार. ह्याच्या आधी वेगळा होता. हे 1993 ला बांधलं. इकडे जेवायला बसलेत आता 93 आणि आमच्या बॅगा एकूण 6 आहेत, म्हणजे 3 3 6. चला यावेळेस काय नाही घेतलं तरी पण बॅगा होतातच एवढ्या. आणि आमच्या खाली देवाचे दर्शन घ्यायचं आहे. आणि आमचे मामा आहेत ना, ते आम्हाला येणार सोडायला चिंचगडपर्यंत खाली गावात ना. तुझं पर्स घेतलंस ना? आई चला. चला वा. होय. चल पुढे. आई चला. हो नंदाई, तुमच्या देवाजवळ गेलो तर पाया पडलो. जाऊया. थोडंसं घाई झालंय आम्हाला, दर टायमाला घाईच असते. हो तू 15 मिनिटं लेट झालंय. मामा आलेले सोडायला चालले खारी गावात आलेले. आमच्या बॅगा होते उतरल्यात 1 2 3 4 5. म्हणजे परत छोटी बॅग आहे ना तिकडे, बॅग आहे छोटी. रत्न झोपला एवढ्याच्या अंतरासाठी. बोड काकांचं दुकान आम्ही मुळे आज घेतले वरती बाजारात. त्यांच्या शेतातलं आहे. पण आहेत ना आपल्याकडे कांदेवाले. हा पण त्याला पाला पण आहे ना. हे फिल्मी आहेत काका. काका त्या दिवशी मागे एकदा बुलबुलावरच होते. बुलबुलावर शिकतात ते गाणी. एवढ्या कुठल्या ती ह्याची राजम्याची शेंगाने. हा आम्ही आता बोड काकांच्या दुकानाच्या इथे थांबलोय. मस्त स्टँड बनवलं त्यांनी इथे, म्हणजे बसायला बरीच मंडळी इथे बसतात. देवाऱ्यात मंडणगडला जाणारी, मंडणगड अर्ध्या इथपर्यंत आलेली, ज्यांना गावाला जायला मध्ये गाडी नसते तर इथून बसून मग इथून काही ना काही रिक्षा करून जातात. मी पण बऱ्याच वेळेस केळशी उत्तमवर गाडीने आलो की इथेच उतरतो. इथून मग गाडी बघायची आणि जायचं आमच्या गावात. गाडी लवकर आली तर बरं होईल, म्हणजे आपलं टायमात जाऊ. नाही ही बोरवली गाडी वरकडं पण येते खाली. अरे मला ऑनलाईन रिझर्वेशन दाखवत होते फुल. खाली आहे गाडी. श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्स, पिंट्या भाऊ आपले आलेत गाडी घेऊन. आणि 9 पावणे 9 वाजता बरोबर डॉट गाडी आले. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे. सीटवरतीच ठेवले चालेल ना पाठीमागे. मागच्या सीटवर आता ऑक्सिजन आहे ना. थँक्यू. बसने कुठे बसू मग? तर मंडळी बसलोय गाडीमध्ये. ऑक्सिजन असल्यामुळे गाडी खाली आहे अशी. पहिल्या सीटमध्येच बसलो इकडे पुढे. आणि हे लोक पाठी बसले बघा. बसो आता झोपायचं. आम्ही थांबलोय ढाब्यावरती. वाजलेत रात्रीचे 1 बरोबर. 1:15 वाजता आली गाडी. फ्रेश झालो. वर्ष का उतरली नाही, प्रज्ञा उतरलंय. काय घेतले प्रज्ञेने? सो ते घेतलंय. आणि इकडे आज हॉटेलला थांबलोय न्यू मिलन. इकडे काळंबा ट्रॅव्हल्स आहे आणि त्याच्या मागे आमची श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्स उभी आहे. आणि इकडे बाकीच्या गाड्या पण आल्यात. आज थोडी गाड्यांची वर्दळ आहे रस्त्याला बऱ्यापैकी. आणि तर एरवी थोड्या गाड्या कमी असतात. लोक बाहेर फिरायला गेलेले आहे. इकडे आमच्या गाड्या लागल्या गावाकडच्या. तर ड्रायव्हर कंडक्टर किती वाजता येत आहेत काय माहिती. 20 मिनटं सांगितलं आहे. चला फायनली उतरलेलं आहे आम्ही पनवेलला. पनवेल आलेलं आहे आपलं. रात्रीची वेळ आणि गाडी खूपच लवकर आली. 2 वाजता गाडी आली. एरवी ढाब्यावरती थांबली म्हणून, नाही तर अजून लवकर आली असते. सगळं सामान उतरले का राहिलं नाही ना. बोले का बोले. पद्दू दादा आला गावावरून सुट्टी संपवून. काय आणलंस खाऊ? पद्दूने काय काय खाऊ आणलंय? फायनली पोचतोय घरी. आणि यांचा प्रवास झाला. मी याच्या प्रवासात झोपलोच नाही. माहित नाही काय, मला ह्यावेळेस झोपच नाही लागत होते. पुढे बसलेलं झोपच नव्हती. एकदम गाडीवाला मध्ये मध्ये घालत होता. असतात असे किस्से काय काय. मुद्दाम पण राईटला यायचा गाडीसमोर पिट्ट्या भडकलेला. पण तो नंतर वाकण आपलं ते हे ना वाकण फाटायचे तो आतमध्ये गेला. आवरलाच तो नंतर.
पण तू जाम करून अरे भरपूर टाइम करत होता, अर्धा तास तरी करत होतो. हाय, गुड मॉर्निंग. पोचलेलो आहे आम्ही आता पनवेलला. इकडे आहे प्रांजू दीदी. हॅलो. तर प्रज्ञू पण आहे, उठल्या बघा. आज जरा सकाळ लेटच झाले, प्रवासात जास्त काही झोप पूर्ण होत नाही आणि गावावरून आलो असं वाटलंच नाही प्रवास झाला, कारण आजकाल रात्रीच्या गाड्या तर एकदम फास्ट येतात, रस्ता छान आहे आणि पटकन पोचतो. 4-4.5 तासामध्ये आम्ही घरी येतो. म्हणजे विचार करा, आम्हाला प्रवास जराही वाटत नाही. दिवसाचा वाटतो पण रात्रीचं जरा पण वाटत नाही. तर आता घरची सगळी कामं. इकडे बघा, आई पण आहे इकडे. कुठे फोन आहे? प्रज्ञू, कसा वाटला तुला गावाला? मजा आली ना? तर आम्ही ॲक्च्युली जेव्हा गावी गेलेलो ना, तर ते क्रिसमस सुट्टीमध्ये प्रांजूची त्यानंतर एक्झाम होती आता फर्स्ट वीकमध्ये. म्हणजे आमचे व्हिडिओज काही बनलेले गावाला अल्टरनेट डेजला येत होते, 2 दिवसांनी कधी येत होते, त्याच्यामुळे ते व्हिडिओ असे येत असतील. पण आम्ही सुट्टीमध्ये गेलेलो प्रज्ञूला घेऊन गावी, आणि प्रांजूला न नेण्याचं कारण की प्रांजूची नंतर एक्झाम पण होती. आणि आम्ही जास्त म्हणजे कुठे नाही गेलो, साखरेत गेलो एक दिवस, बाजारपेठात 2 फिरलो आम्ही. गेलो तिथे काही आमची कामं केली, घरची काही कामं असली ती झाली आणि आलो. पण माइंड रिफ्रेश झालं, गावाला मस्त वाटलं. तुम्हाला आपल्या गावचे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. प्रांजू, बघितले गावचे व्हिडिओ? बघितले. मिस केला का? आता कधी जायचं गावी मग? माहित नाही. प्रज्ञू, सांग कधी जायचा? ह्याला माहिती आहे बरोबर, चिंग्याला. तर इकडे बघा आई आहे. नमस्ते. मांजर कुठे आहे आपली? दाखव. कोणाची मांजर आहे ती? आमची हां, तिची स्टोरी सांगा जरा, काय कुठे भेटली? बाजूला माहिती. तू कुठे भेटली सांग. खाली डिरावर. हां, तिथे कुठे काय करत होती ती? मॅम याव करत होती. कशात होती पण ती? खाली जे असतात ते असे लावून तिकडे ड्रेनेज लाईन होती तिकडे पडलेली, ती लहान पिल्लू होतं. आणि इकडे बघू, केवढा एकदम लहान पिल्लू होतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन इथे मी. केवढी आणली तेव्हा कशी होती, चालायला पण जमत नव्हतं. चालत पण नव्हती. ते बघा आता केवढी मोठी झाली. आम्ही तुम्हाला दाखवलं ना कधी. हां, ड्रेनेज लाईन असते, त्यामध्ये वरती जाळी असते, तर जाळीच्या आतमध्ये गेलेली, माहीत नाही कशी अडकलेली. प्रज्ञू, हो ना. तर प्रज्ञू का बोलला मग घेऊन जाऊया. ओके, मग तिला घरी आणली आणि तिला स्वच्छ धुतली. हे बघा, पण मस्त आहे. जरा अग्रेसिव्ह आहे ती, कारण की थोडं हे आहे. पण आम्ही अगोदर त्या पर्शियन कॅट पण आणलेल्या 2, तर त्या परत देऊन टाकल्या आम्ही जिथनं आणल्या त्या, कारण की त्या खूप त्यांची केस गळायची. गावची मांजर एकदम कशी शांत होती तशी नाही, ॲक्टिव्ह आहे खूप. आली नाही तर भाव पडते. आली. तर आता नाश्त्यासाठी तयारी चालली आहे. माझ्या जर फेवरेट आहेत, घरात सगळ्यांचेच फेवरेट आहेत, पोहे. आमच्याकडे जास्त नाश्ता बनतो, त्यामध्ये सगळ्यात जास्त पोहेच बनतात बऱ्याच वेळा. पण त्यात पण फरक असतो, म्हणजे कधी पोहे हिरवे वटाणे घालून, मटार आता खूप स्वस्त झालेत, कधी बटाट्याचं घालून 3 प्रकारचे पोहे बनवतो. आता हे आज असे बनत आहेत. शेंगदाण्याचे जास्त आवडतात. तर आज भेंडीची भाजी असणार आहे. गावाला 3 दिवस आम्ही मच्छी खाली भरपूर, आता जरा व्हेज खाऊया. गावी काय माहिती आहे का, आणि इकडे मेथीची भाजी पण करणार आहे. गावी काय माहिती आहे का, ताजी मच्छी असते, त्यामुळे जरा ताव मारला तिकडे आम्ही. गावी नुसतं सपाटा लावलेला मच्छीचा, आणि दररोज मच्छी यायची. 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपयाचा वाटा. पहिले असे शेंगदाणे काढून घेतले तळून. शॉपवर मेनमध्ये जायचं आहे आम्हाला. खूप साऱ्या सुकटचे ऑर्डर येत आहेत. कोळंबी सोडे, घावण्यांचं पीठ, वेगवेगळी पिठं, मसाले तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करू शकता. आम्ही तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर फोन करा, संपर्क करा. आपण कोकणातले ऑथेंटिक रिअल प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला घरपोच देऊ. गावाहून आणलेले काही गोष्टी अर्ध्या लावल्या आटोपाला, म्हणजे व्यवस्थित. चिकू आणि हे काकडे आहेत. हे काकडे आहेत ना, अगदी वर्षभर आता. हे आमच्या शेतातले काही काकडे आहेत, अशा झाल्या खाऊन. पण ही काकडी इथं पिकले, इकडे आंबट लागणार, पण ही वर्षभर राहणार. आई बोलत हे बनवायचे, काय बोलतात, वडे 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 करायचे त्याचे. वडे चांगले होतात ना याचे, गोड गोड करायचे. तर चला, तो प्लान आहे, बघूया. प्लान नाही तो कधी करायचं बघू आता. पण हे आणलेत गावावरून. काय काय आणलं ते व्यवस्थित लावून ठेवले. काय काय गावच्या पोह्यांना जास्त टेस्ट असते, घरगुती तांदूळ असतो ना. पण मागे आणलेले गावठी ना, ते संपले वाटतं. ते खूप बारीक असतात तिथं.
हां चांगले असतात पण एकदम बारीक ते तांदूळ आता आपल्याला बारीक करतात ना गावचे लोक. नवीन तांदळाचे चांगले होतात. मस्त. वरून खोबऱ्याचं चव घातलं तर आणखीन भारी. किंवा शेव. काय काय ठिकाणी तर्री पोहे म्हणून फेमस आहेत. तर्री टाकतात वरती. मीठ वगैरे घातलेस? मीठ घातलंय. झाकण ठेवूया मस्त एकदम 2 मिनिटात पूर्ण वाफेल आणि याचं पूर्ण फ्लेवर त्याला लागेल. छान मस्त पैकी आता पोहे रेडी झालेले आहेत आणि वाफावरती मस्त ते सगळे उफललेत चांगले. त्याला गरम गरम या नाश्ता करायला कांदे पोह्यांचा. छान. सगळेजण आता नाश्ता करतील. कोणाकोणाचं फेवरेट आहे सांगा नक्की कांदे पोहे. तर मंडळी आलेलो आहे फायनली शॉपवरती आणि आपल्या शॉपवरती जे काही कामं पेंडिंग आहेत ती सगळे आपण करतोय. आणि सध्या आपले सोडे आहेत आता गोल सोडे सुद्धा आलेले आहेत, बोंबील आलेले आहेत, त्यानंतर कर्दी म्हणजे आंबट, त्यानंतर कोलिम सुकट ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण आता विक्रीसाठी आणलेल्या आहेत. तो तुम्ही आपला नंबर जो मसाल्याचा नंबर आहे त्यावरतीच इन्क्वायरी करा. तुम्हाला सगळी डिटेल आम्ही देऊ आणि तुम्हाला ते घरपोच देऊ. आणि ओरिजिनल ऑथेंटिक रिअल ज्या प्रोडक्ट आहेत ना आपण ते विकतोय. गावाकडचे मग ते मसाले असो, काही कडधान्य असो, खूप सारे प्रोडक्ट आता आपण लॉन्च केलेले आहेत. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर आम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आम्ही पूर्ण मेनू कार्ड रेट लिस्ट देऊ पूर्ण. त्यावरून तुम्ही आम्ही ऑर्डर करू शकता. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे अगदी खेडोपाड्यात पण आपण ह्या गोष्टी पाठवतो. आणि दुसरी गोष्ट वेबसाईट आहे आपली तिथे दिसत असेल तिथे पण तुम्ही इन्क्वायरी कराल तर तुम्हाला त्यावरून पण भरपूर सारे प्रोडक्ट लिस्टिंग केलेले आहेत ते तिथून ऑर्डर करता येईल. घर बसल्या कधीही करा आणि ऑनलाईन पेमेंट तुम्ही त्यावरती करू शकता. एकदम इझी आहे. आपले बरेच जण घेतात मसाले. तर थँक्यू सो मच तुमचं सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि आपल्याला फीडबॅक पण रिस्पॉन्स पण चांगला येतो आहे. तर आपला हा शॉप जिथे आम्ही येत असतो आणि डेली तुम्हाला ह्या गोष्टी अपडेट देत असतो. तर आमच्याकडे सध्या बघूया एक स्टाफ आता आम्ही जॉईन केलं आहे. अजून एक आम्हाला स्टाफची गरज आहे खास करून पॅकिंगसाठी वगैरे. जर कोणाला खरोखर पनवेलमधलं खरोखर त्याला गरजेचं आहे असं वाटतंय की मी करेन हे सगळं काम म्हणजे पॅकिंगचं काम असणार आहे. बॅकहँडचं म्हणजे पॅकिंग करणं, म्हणजे लेबलिंग करणं, काउंटरवरती जर काही सेल असतो त्यावरती सांभाळणं. यासाठी पनवेलमधले आम्हाला शक्यतोवर 12वी वगैरे कोण असं शिकलेलं असेल आणि तिला गरज आहे पनवेलमधला प्रवास करायला इझी पडेल असं तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. तेच करा फक्त ज्यांना खरोखर गरज आहे पनवेलमधले असतील तेच. तर नंबर मी देते त्यावरतीच त्याच नंबरवरती मेसेज करा. आणि तुम्ही सांगा की आता पनवेलनंतर तुम्हाला कुठले व्हिडिओ आमच्या थ्रू बघायला आवडतील ते पण आम्ही करायचा नक्की प्रयत्न करूया. तसं जसा टाईम मिळेल कामात ना तसं आपण व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करू. एक वरती उभे सोडे आहेत आणि सध्या गोल सोडे पण आलेत. ते पॅकिंग चालू आहे खाली तुम्हाला दाखवतो. हे उभे सोडे आणि आता सध्या बाकीची सुकट पण आहे त्यांची पण मागणी आले खास करून बोंबील वगैरे आणि ते पण साफ करून देतो आहे. त्या साईडला आजचे कुलेर चालले पॅकिंग होत आहे. त्याच्यात लेबलिंग लावायचे पण बाकी आहेत. त्यामुळे असे दिसतात एकदम ओरिजिनल माल. आजच सकाळी आलेत गावावरून. तर यांच्या पण ऑर्डर असतात. तुम्ही आमच्याकडून गोल सोडेसुद्धा घेऊ शकता. बऱ्याच जणांना उभे सोडे आणि गोल सोडे यांचं कन्फ्युजन असतं. तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सगळी डिटेल माहिती घेऊ शकता आमच्याकडून. आणि तुम्हाला आम्ही देणार ना ते सगळं ओरिजिनलच देणार. बघा इकडे पण काही गोल सोडे अर्धे भरायचे पण आहेत. पाठच्या साईडला पण आपले काही बाकी प्रोडक्ट्स आहेत ते पण त्याचं इकडे रॅकमध्ये लावलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. प्रवासाचा व्हिडिओ आहे परंतु बाकीच्या डिटेल्स पण तुम्हाला दिलेले आहेत. तर जरूर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. भेटू पुढच्या वेळी मग तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. सी यू. टेक केअर.